दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवला जातोय असुले हर्ष वर्सेस रावण 11 आवळखेड. रोमांचकाचा सामना बघायला मिळेल. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी 5 षटकांचा सामना राहील. 4 गोलंदाज 9 बॉलचा पॉवर प्ले राहील. रवी गोलंदाजी मार्गवरती सामना करतोय देवा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. रवी सुंदर गोलंदाजी करताना आवळखेड संघाकडनं. रवीचा पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा देवा. सुंदर फटका गॅप मध्ये टाकलाय चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. एक धाव पूर्ण होते. 3 चेंडू आणि 1 रन. असुले हर्ष संघाच्या खात्यावरती धावसंख्या झाली ती. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला विजय. सुंदर फटका गॅप मध्ये टाकलाय चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. सुंदर फलंदाजी विजयची. स्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईकला येतो विजय. असुले हर्ष संघाचा फलंदाज तसंच गोलंदाजी करतोय रावण 11 आवळखेड संघाकडनं रवी. रवीचा सामना करतोय विजय. बघूया विजय पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू रिव्हर्स या ठिकाणी आणि सक्सेसफुल शॉट ठरतोय की नाही बघूया. चेंडू जातोय सीमारेषेकडे. नक्कीच 4 धावा. चला पुढील चेंडू. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 9. कमिटीचे प्लेयर आजूबाजूनी थांबायचंय. ज्या ठिकाणी बॉल पाण्यात जातोय त्या साईडनी थांबून घ्यायचंय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक. विवेक देवान स्ट्राईक वरती. असुले हर्ष संघाचा फलंदाज गोलंदाजी मार्क वरती आहे तो विवेक. बघूया सामना करतोय देवा. पुन्हा सुंदर फटका. खूपच चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी. रनआउटचा चान्स बनला होता आणि 1 धाव पूर्ण होते. सुंदर रन बिटवीन द विकेट म्हणता येईल या ठिकाणी. 1 धाव. या 1 धावेने पुन्हा एकदा धावसंख्यात भर. धावसंख्या होती ती असुले हर्ष संघाची 10. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे असुले हर्ष वर्सेस रावण 11 आवळखेड. पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्हर्स फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे. बघूया क्षेत्ररक्षण होतंय की नाही. नक्कीच 4 धावा. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा या 4 धावेने धावसंख्यात भर. चांगली फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. विजयच्या बॅट मधून निघालेला चेंडू 4 धावांसाठी. सुंदर फलंदाजी. या संघामधून जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. फलंदाज निर्धार चेंडू. सुंदर गोलंदाजी विवेकची. खूपच नावाजलेले गोलंदाज आवळखेड संघाचे गोलंदाज खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतात. तसाच असुले हर्ष संघाचा फलंदाज. पॉवर प्ले संपलाय. पुन्हा एकदा तोच फटका. तोच शॉट. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि चौकार.
दुसऱ्या षटकातील सेकंडला चेंडू घेऊन जातोय, सामना करतोय विजय. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता, वाईट चेंडू. अतिरिक्त एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 19, बिनबाद 19. अजून या षटकातले काही चेंडू शेष. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आहे तो गोलंदाज विवेक. स्ट्राईक विजय. आता मात्र चेंडूला उडवलंय, बघूया या ठिकाणी झेल होते की नाही. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नव्हतं आणि नक्कीच 2 धाव पूर्ण. या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्यात भर. धावसंख्या होती ती 21. विवेकचा पुढचा चेंडू. सामना करतोय विजय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता आणि विकेट. षटक संपतंय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता आणि विकेट झालाय. विजय सलामीचा फलंदाज बाद होतोय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 1/21. 21 धावा पूर्ण. असली हर्ष संघाच्या खात्यावर धावसंख्या आहे ती 21. रवी वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन देवा स्ट्राईक वरती. सुंदर फटका गॅप मध्ये टाकलाय चेंडू. झेल होता, कुठल्या प्रकारचा झेल झाला नाही आणि एकच धाव. जीवदान मिळालं या ठिकाणी देवाला. खूप मागडं विकेट होतं आवळखेड संघासाठी. हा झेल झाला असता तर सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी परत झाले असते. आता मात्र स्ट्राईक वरती अंकुश. हलकासा कटवलाय. या ठिकाणी ताकद नाही तर नजाकत दाखवली अंकुशनी. चेंडू जातोय सीमारेषेकडे. नक्कीच या ठिकाणी 4 धावा मिळतील. या 4 धावेनी धावसंख्या होत आहे ती असोली हर्ष संघाची 26. खूप चालाक या ठिकाणी फलंदाज अंकुश. तशीच गोलंदाजी पण करतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. रवीचा पुढील चेंडू. सामना करतोय अंकुश. हलकासा कटवण्याचा प्रयत्न. बघूया, 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी परत आहे. नक्कीच या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतील आणि पुन्हा एकदा मला वाटतं बघूया 2च धावा समाधान मानावं लागतंय. या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्यात भर. खूपच चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला या दोन्ही संघाकडनं या मैदानावरती. अजून या षटकातले काही चेंडू शेष. पण पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक वरती रवी. सुंदर प्लेट या ठिकाणी आणि काहीसा मिसफील्ड आणि नक्कीच मला वाटतं या ठिकाणी रनआउटचा चान्स बनतोय आणि काहीसा ताळमेळ नसल्या कारणाने या ठिकाणी गडी बाद होतोय. देवा या ठिकाणी देवा काहीसा ताळमेळ नसल्या कारणाने चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न होता आणि बाद झालाय. सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. आता मात्र कुंडलिक आणि स्ट्राईक वरती आहे तो अंकुश. रवी गोलंदाजी मार्ग वरती. बघूया रवीचा पुढचा चेंडू अंकुशसाठी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. वाईट चेंडू.
धावसंख्या होती ती 29. अजून या षटकातला शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. हलकासा फ्लिप केलाय, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी परत आहे की काय बघूया. नक्कीच 2 धावा पूर्ण. षटक संपतंय, पंचांचा इशारा. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती असुले हर्षद संघाची 2 बाद 31. पुढील गोलंदाज रुद्रा. आवळकडे संघाचा गोलंदाज वैयक्तिक पहिले षटक संघासाठी, चौथं षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आता मात्र स्ट्राईक वरती कुंडलिक. उंच मारण्याचा प्रयत्न, बघूया या ठिकाणी झेल होतोय की नाही. आणि झेल सुटलाय, 1 धाव कंप्लीट. या ठिकाणी सुंदर झेल होता पण काहीसा हातामध्ये बसला नाही क्षेत्ररक्षक. कुंडलिकला जीवदान मिळताना पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक अंकुश. रुद्रा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजी करताना आवळस खेड संघाकडनं सामना करतोय. या ठिकाणी अंकुश, सुंदर फटका, उंचवलाय फटका, चेंडू जातोय सीमारेषेकडे. षटकार जातो की चौकार? नक्कीच षटकार. पंचांचा इशारा, 6 धावांचा. सुंदर फलंदाजी या ठिकाणी अंकुशची बघायला मिळते आपल्याला. 2 बाद 38 धावा झाल्या त्या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 38. वाडीवारा संघाचे कर्णधार आले असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे लगेच. सुंदर पुन्हा एकदा फ्लिप करण्याच्या नादामध्ये बघूया, 1 धाव मिळते. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण मानता येईल. या चौथ्या षटकातील सेकंडला चेंडू. धावसंख्या होती ती 39. अजून या 2 चेंडू शेष. या 2 चेंडू मध्ये किती धाव मिळवतात? वाडीवारा संघाचे कर्णधार या ठिकाणी हजर व्हायचंय. खूप उशीर झालाय सामन्याला. पुन्हा एकदा हुल. चौथ्या षटकातील सेकंडला चेंडू. सामना करतोय कुंडलिक. सुंदर फटका, बघूया गॅप मध्ये जातोय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण होते की नाही? खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि पुन्हा 2 धावा. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्यात भर. धावसंख्या होती ती 41. शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील सामना करतोय कुंडलिक आणि कलवण्याचा प्रयत्न आणि वाईट चेंडू. अवांतर 1 धाव मिळते. चेक करायचंय, वाईट चेक करायचंय. बॉल.
षटक संपते पंचांचा इशारा. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 41. तीन चेंडू मध्ये किती धाव फलक वाढतंय असले हर्ष संघाचं. या ठिकाणी काहीसा आगळा वेगळा फटका बघायला मिळाला आपल्याला. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावासाठी परत आहे. पुन्हा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना असले हर्ष संघाच्या खात्यावर धावसंख्या झाली ती 49. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुंदर फटका यामध्ये टाकलाय चेंडू जातोय सीमारेषेकडे. षटकार जबरदस्त फटका मानता येईल. सुंदर बॅटिंग या ठिकाणी अंकुश आपल्या आसोले हर्ष संघासाठी चांगली फलंदाजी करताना 6 धावा या ठिकाणी या चेंडूवरती. आता मात्र चांगली फलंदाजी करताना अंकुश. या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया किती धावा गोळा करतायत अंकुश. शेवटचा चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू पंचांचा इशारा. 1 धाव पूर्ण होते वाईटच्या स्वरूपामध्ये. हलकासा फ्लिप केला या ठिकाणी उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावासाठी परत आहे पण 1 धाव समाधान. आणि 5 षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती आसोले हर्षी संघाची 57 धाव. प्रथम फलंदाजी करून या ठिकाणी 57 धावा धावफलकावरती आसोले हर्षी संघाच्या.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सामुंडी संघाचे कर्णधार आणि वाडीवारा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉच करून घ्यायचंय. जायचंय, खूप उशीर झालाय. हॉल 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज, 9 बॉलचा पॉवर प्ले राहील. पहिला चेंडू सुंदर ठिकाणी कटवलाय. हल गोलंदाजी मार्कवरती देवा, तसंच स्ट्राइकला येतो रवी. पहिल्या बॉलचा सामना करेल आवळखेडे संघाचा फलंदाज. स्ट्राइक वरती बघूया आपल्या संघासाठी किती धावा मिळवतोय. सुंदर फटका, चेंडू लावलाय सीमारेषेकडे, बघूया षटकार जातो की चौकार. 4 धावा, सुंदर फलंदाजी. स्फोटक फलंदाज आहेत दोन्ही बी, आवळखेडे संघाचे फलंदाज तसेच गोलंदाजी बी करतात. सुंदर फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला आवळखेडे संघाकडनं. 58 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय हा आवळखेडे संघ. लक्ष आहे ते 58 धावांचं. असोली संघाने 57 धावा करून 58 धावांचं लक्ष दिले. पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, निर्धार चेंडू, सुंदर गोलंदाजी. वापसी करताना गोलंदाज देवा.
3 चेंडू 5 धावा झाल्यात. पुन्हा एकदा स्टेट मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी हजर नाही आणि या वातावरणामध्ये चालू असणारा हा सामना असुरी हर्ष वर्सेस रावण 11 आवळखेड. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा. देवाचा पुढचा चेंडू रवीसाठी. आता मात्र सुंदर फटका. एसटी रक्षक त्या ठिकाणी धावतोय. चेंडू या ठिकाणी कुठे सीमारेषेच्या बाहेर आला नाही. या ठिकाणी हवा या ठिकाणी उलटी चालू आहे, नाहीतर नक्कीच चेंडू सीमारेषे बाहेर आला असता. सुंदर फटका होता. पुन्हा 2 धावा. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती बिनबाद 9. आता मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू टाकलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. पंचांचा इशारा. 4 धावांचा आणि षटक संपतय. 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती बिनबाद 13. सुंदर फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला विवेक आणि रवी यांच्या बॅट मधून. अजून बघूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येते विजय. 9 बॉलचा पॉवर प्ले राहील, याची दक्षता घ्यायची. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विवेक साठी. सामना करतोय विवेक. गोलंदाजी करतोय असोली हर्ष संघाचा गोलंदाज विजय. उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल होता. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट किपरच्या मागे स्लिप लावला होता आणि कुठल्याही प्रकारचा झेल नाही. खूप मोठा झटका बसला असता आवळखेड संघाला. स्फोटक फलंदाज आहे तो विवेक. विजयच्या पहिल्या चेंडू मध्ये कट आउट झाला असता. डॉट चेंडू. आता मात्र या ठिकाणी चेंडूला हवा दिली. उंचून गेलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. षटकार. सुंदर फलंदाजी बघा. हा जर कॅच झाला असता तर पुढचा चेंडू मला वाटतं षटकार नसता गेला, कारण का नवीन फलंदाज आला असता. एक कॅच सुटल्यानंतर किती मोबदला भरून देण्याचा या ठिकाणी असले हर्ष संघाला. 6 धावांनी डाव फलक 19. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. हलकासा कटवण्याचा
हल हल धावसंख्या झाली ती 24 एक बाद 24 धावा हल 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 पुढील गोलंदाज देवा चला मित्रांनो थोडं सहकार्य करायचंय पुढील चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न होता वाईट चेंडू पंचांचा इशारा वाईट एक धाव मिळते आवळखेड संघाच्या खात्यावर अतिरिक्त धाव जमा होते धावसंख्या होती ती 25 58 धावांचा लक्ष घेऊन उतरलाय हा आवळखेड संघ रावण 11 संघ आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झेलचा चान्स होता कुठल्या प्रकारचा झेल नाही आणि नक्कीच एक धाव रन नाही घेतला का डॉट सॉरी पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट चेंडू आता मात्र सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करताना देवा दोन चेंडू कुठली धाव नाही एक वाईट टाकला होता पुन्हा एकदा आता मात्र चेंडू उंचावून मारलाय चेंडू येतोय सीमारेषेकडे शतरक्षक त्या ठिकाणी आजार आहे आणि सुंदर झेल होतोय पुन्हा एकदा एक फलंदाज बाद होतोय श्याम उंचावून मारण्याचा प्रयत्न होता काहीसा बॉन्डरांचा डिस्टन्स या ठिकाणी कव्हर करू शकले नाही आणि झेल झालाय सुंदर फटका या ठिकाणी बघूया पुन्हा एकदा झेलचा चान्स बनलाय शतरक्षक त्या ठिकाणी आजार आणि सुंदर झेल मानता येईल बॅक टू बॅक दोन गडी वाद होत आहे आवळखेड संघाचे सुंदर झेल मानता येईल मच्छिंद्र या ठिकाणी वाद झालाय रुद्रा पुढील फलंदाज त्याची जागा सांभाळताना काही अडचणीत सापडताना दिसतोय आवळखेड संघ स्फोटक फलंदाज या ठिकाणी बाद झालेत पण रवी मात्र अजून या ठिकाणी स्ट्राईक वर नॉन स्ट्राईक ला उभा आहे हल रुद्रा ऑन स्ट्राइक वरती देवा गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा चेंडू उंचवलाय नो मॅन्स लँड मध्ये पडलाय आणि या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण या 2 धावांनी धावसंख्या होती ती 27 आवळखेड संघाला
हे 58 धावांचं लक्ष्य जर पार करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची नक्कीच या ठिकाणी गरज आहे. पण बघूया या चेंडू मध्ये किती धावा मिळवतात. आणि वाईट चेंडू, वाईट. पुन्हा एकदा तो चेंडू, तोच टप्पा, पण निर्धार चेंडू. मात्र 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती फक्त 28 धावा. 3 बाद 28. आता मात्र 12 चेंडू, 30 धावा. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज विजयासाठी अवळखेड संघाला. आता रवी आणि रुद्रा या ठिकाणी 2 फलंदाज अवळखेड संघाकडनं मैदानावरती. हॅलो, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय कुंडले. पुढील गोलंदाज कुंडले. रिवर्स मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. कुंडलिकचा पहिला चेंडू डॉट. बघूया रवी अजूनही मैदानावरती खेळताना सलामीचा फलंदाज तोपर्यंत मैदानावरती. तोपर्यंत अवळखेड संघाला अपेक्षा आहे की आपण नक्कीच या ठिकाणी या सामन्यामध्ये विजय होऊ. पण बघूया रवीच्या बॅट वरती अजूनपर्यंत कुठलाही बॉल आला नाही. जर बघूया पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी गॅप मध्ये टाकलाय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेकडे. सुंदर फटका, जबरदस्त फटका म्हणता येईल. ग्राउंड शॉट. नक्की 4 धावा. पंचांचा इशारा. या 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती अवळखेड संघाची 32. खूपच चांगली फलंदाजी या ठिकाणी. रवी तोपर्यंत सामन्याला या ठिकाणी जीवित राहील अशी या ठिकाणी आवश्यकता. पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. पंचांचा इशारा. निर्धार चेंडू. काहीसा वापसी करताना गोलंदाज गुंडले. रवी ऑन स्ट्राइक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय. आता मात्र सलामीचा फलंदाज बाद झालाय. खूप चांगला फलंदाज होता पण रवीच्या बॅटला काही चेंडू असा लागला नाही आणि कट आउट झालाय. आता मात्र नक्की या ठिकाणी मोठ्या फटक्यांची गरज असेल. रवीची जागा सांभाळताना पुढील फलंदाज विकी ऑन स्ट्राइक वरती पहिल्या चेंडूचा सामना करेल. अवळखेड संघाचा फलंदाज विकी हलकासा कटवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धार चेंडू.
कुडलिकचा पुढचा चेंडू विकीसाठी फुल टॉस चेंडू सुंदर चेंडू या ठिकाणी कलवलाय. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. कायसा मिसफिट ओढताना दिसत होता पण नक्कीच 2 धावा पूर्ण. या 2 धाव्यांनी षटक संपताय. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती अवळखेड संघाची 34. 4 बाद 34 धावा. चला पुढील फलंदाज चला थोडी घाई करायची. सहा चेंडू आणि 24 धावांची गरज अवळखेड संघाला. बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा गोळा करतायत. 6 चेंडू आणि 24 धावा. रोमांचकाचा सामना या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला मैदानावरती. असोली हर्षे वर्सेस रावण 11 अवळखेड. सहा चेंडू आणि 24 धावा. आता गोलंदाजी मार्क वरती आहे तो अंकुश. आणि फुल टॉस चेंडू हलकासा फ्लिप केला. 1 धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. 2 धावा नक्कीच. या 2 धावेने धावसंख्या वर 5 चेंडू आणि 22 धावा अजूनही. वाईट चेंडू पंचाचा इशारा वाईट. चेक करायचं आहे. वाईट चेंडू. क्लोज डिसिजन वाईट. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा. आता मात्र नक्कीच वाईट राहील. 5 चेंडू आणि 19 धावा. आता मात्र सुंदर फटका. चेंडू जातो सीमारेषेकडे. षटकार. जबरदस्त मॅच या ठिकाणी बघण्यासारखा मॅच होईल. अवळखेड वर्सेस असोली हर्ष. सुंदर फलंदाजी करताना अवळखेड संघाचे फलंदाज हॅलो. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी अवळखेड संघाला. जर 58 धावांचं लक्ष्य जर पार करायचं असेल तर 2 मोठ्या फटक्यांची गरज. 4 चेंडू आणि
13 धावांची गरज. पुन्हा एकदा तोच फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. बघूया काहीसा मिसफील होताना दिसतोय आणि 4 धावा. या 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्यात भर. रोमांचक असा मॅच. काहीसा निसटला होता आवळखेडच्या पकड मधून हा मॅच, पण पुन्हा एकदा मॅच मध्ये या ठिकाणी आवळखेड 3 चेंडू आणि 9 धावांची गरज लागते. खूपच चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला या दोन्ही संघाकडनं. आपल्याला 3 चेंडू आणि 9 धावा. बघूया अंकुश डॉट करतोय की आवळखेड संघाचे फलंदाज चौकार षटकार मारतात आणि स्लो बॉलर स्पिन गोलंदाज आहे. बघूया अंकुश गोलंदाजी स्ट्राइक वरती. धावसंख्या झाली ती 49 आणि डॉट गेलाय चेंडू. धावसंख्या झाली ती 4 बाद 49. अजूनही 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 बॉल आणि 9 धावा. खूपच रोमांचक असा मॅच या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला आई माऊली स्टेडियम दापोरेच्या मैदानावरती. सुंदर फटका. उंचवला चेंडू. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. षटकार. जबरदस्त फलंदाजी. 6 धावा. जबरदस्त फलंदाजी. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. खूपच रोमांचक असा मॅच या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला. सुंदर फलंदाजी करतोय तो आवळखेड संघाचा फलंदाज. एक चेंडू आणि 3 धावा. सामना जर टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. बघूया हा मॅच कोणाकडे जातोय, आवळखेड की असोले हर्ष. या शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा गोळा करतात आवळखेड संघाचे फलंदाज. रावण 11 आवळखेड वर्सेस चालू असणारा सामना असोले हर्ष. शेवटचा चेंडू आणि गॅप मध्ये टाकलाय. बघूया किती धावा मिळतात. कायचा मिसफील्ड आणि 4 धावा. सुंदर फलंदाजी. गचाळ क्षेत्ररक्षण झालं. आवळखेड संघ विन झालाय. या 6 चेंडू मध्ये 24 धावा लागत होते आणि 24 धावा मारून संघ विजयी झालाय. काहीसा मिसफील्ड केलाय असोले हर्ष संघाने आणि आवळखेड संघाचं हार्दिक अभिनंदन.